सातपूर विभागातील ESI मैदानावर मद्यपींचा वावर। नाशिकच्या सातपूर विभागातील खेळाडूंसाठी सर्वात मोठे असलेल्या ESI मैदानावर खेळाडूंपेक्षा मद्यपींचीच मौज मजा होत असताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे सायंकाळी आणि सकाळी या मैदानावर जॉगिंगसाठी येणाऱ्या जॉगर्स, क्रिकेट खेळणाऱ्या, पोलीस भरती करणाऱ्या तरुण तरुणींना या मद्यपींचा उपद्रव वाढत सहन करावा लागतोय। या मैदानात झाडपालवींमध्ये मद्यांच्या बॉटल देखील आढळून आल्यात। दिवसेंदिवस मद्यपींचं प्रमाण वाढत चालत असल्यानं या मद्यपींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी खेळाडूंनी पोलिसांकडे केली आहे। ग्राउंडमध्ये खूप समस्या आहे, कारण आम्ही सर्व खेळाडूंच्या वतीने सांगतोय, सातपूर महानगरपालिका आम्ही गेले 15 दिवस झाला अर्ज देऊन वारंवार आम्ही तिथं जाऊन कंप्लेंट दिलेले आहे, आम्ही सांगितलेलं आहे। पण इथं कचरा त्यांनी बोलले का आम्ही कचरा उचलतो, साफसफाई करतो, पण ते कोणतीही त्यांनी काम केलेलं नाही आहे। इथं आजूबाजूला दारुडे पण बसलेले असतात, त्या बाटल्या पण दिसतात, काय दिसतात, ग्लास दिसतात, पण त्याचाही बंदोबस्त झाला पाहिजे। इथं कोणी असं म्हणजे दारू वगैरे पिली नाही पाहिजे, कारण त्रास होतो, कोणाच्या पायाला काचा लागतात, ग्लासचं वगैरे हे होतं, ॲक्सिडेंट होऊ शकतो। त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि लवकरात लवकर ग्राउंडची स्वच्छता आम्हाला सातपूर नगरपालिकेने करून दिली पाहिजे आणि लवकरात लवकर कचरा जो उचलून साफसफाई जे केली पाहिजे, एवढी आमची सर्वांच्या वतीने। तसेच महापालिकेच्या वतीनं या मैदानाची साफसफाई करावी, ग्राउंडवरील गवत काढावं, झाडांची छाटणी करावी, तसेच अवतीभोवती पडलेले ग्लास, मद्याच्या बाटल्या यांची विल्हेवाट लावावी। क्रिकेट खेळताना मद्याच्या बाटल्या, फोडलेल्या काचा या पायाला लागतात, त्यामुळे इजा होते। महापालिकेनं यावर तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सातपूर विभागातील जॉगर्स क्लब सभासदांनी केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।